लास्ट टाइम आपण ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट या चॅप्टरकडे जाण्याचा एक ट्राय करत होतो आणि मागच्या चॅप्टरमध्ये आपण जे मेन्शन केलं आपण फक्त एक कोड करून घेतलं बरोबर फक्त काय काय झालं कोणते कोणते झालं रायडिंग टू डिग्री रायडिंग कसं एक कन्वर्जन होतं किंवा मग आपण त्याच्यातल्या छोटे छोटे फॉर्म्युले जे होते त्यांचा वापर कसा करायचा बरोबर एक्सटेरियर अँगल इंटेरियर एरिया ऑफ सेक्टर आर्क ऑफ लेंथ ऑफ आर्क त्या रिलेटेड आपण काहीतरी बघू म्हणजे वेगळे होते बरोबर ना आपण आज जे चॅप्टर स्टार्ट करतो ते ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट असेल ओके ट्रिग्नॉमेट्रीमधलं महत्त्वाचं पहिलं चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री हे बेसिक झालं आपण त्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये घेतलं ते बेसिक झालं की अँगल कशाचा अँगल कोणाला म्हणायचं किंवा त्याचं मेजरमेंट कसं करायचं अँगलचं मेजरमेंट कसं करायचं हे आपण फक्त त्याच्यामध्ये बघतो पण आता आपण जे बघणार आहोत ते प्रॉपरली कशात जाणार आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जाणार की एक्झॅक्टली ट्रिग्नॉमेट्री काय बरोबर ना ट्रिग्नॉमेट्री म्हणजे काय की आपण जॉमेट्रिकल पार्ट रिलेटेड टू 3 साइड्स अँड 3 अँगल्स बरोबर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 6 महत्वाचे कॉम्पोनंट असतात जर मी एखादा ट्रायंगल घेतला एक साधा ट्रायंगल घेतला तर त्याचे 6 महत्वाचे कॉम्पोनंट आहेत बरोबर ना म्हणजे 6 महत्वाचे भाग आहेत बरोबर कोणते कोणते 1 2 3 व्हर्टायसेस म्हणजे तिथले अँगल असतात बरोबर आणि त्यांच्या समोरच्या बाजू जर मी हा ए घेतला असेल त्याच्या समोरची बाजू स्मॉल आहे समोरची बाजू त्या अँगलच्या समोरची बाजू जर मी हा बी घेतला असेल त्याच्या समोरची बाजू स्मॉल बरोबर जर हा सी घेतला असेल तर त्याच्या समोरची बाजू स्मॉल सी किती कॉम्पोनंट आले 6 कॉम्पोनंट आले बरोबर जर जर आपल्याकडे असे पण रूल आहेत की त्या तिघांचा वापर करून उरलेले 3 फाइंड आउट करतात 3 यांचा वापर करून उरलेले 3 फाइंड आउट केले जातात बरोबर मग जस्ट यू हॅव टू प्ले विथ द ट्रायंगल 3 साइड्स 3 व्हर्टायसेस 3 अँगल्स त्याच्याशी काय करतो आपण जॉमेट्रिकली एक रिजन म्हणजे आपण म्हणतो ना की हा ट्रायंगल या 3 साइड आहेत त्या 3 साइड मध्ये 3 अँगल आहेत त्या 3 अँगलचं एक कंपॅरिझन आहे त्या 3 साइड्सवर काय परिणाम होणार किंवा त्याचे टाइप्स कसे पडणार बरोबर ना आपण पर्टिक्युलरली ज्या वेळेला राईट अँगल ट्रायंगल मध्ये जातो त्यावेळेला मी ट्रिग्नॉमेट्री मध्ये चालून जातो बरोबर ना पण याच्यात जर 3 मला माहिती असतील तर मला उरलेले 3 फाइंड आउट करता येतात पण त्याच्यात पण एक कंडिशन असते ती म्हणजे काय कमीत कमी एक बाजू माहिती पाहिजे जे 3 माहिती आहेत मला बरोबर त्याच्यात काय माहिती पाहिजे ऍटलीस्ट एक बाजू तिघ अँगल चालणार नाही कमीत कमी काय पाहिजे एक बाजू माहिती पाहिजे उरलेले 2 अँगल असतील तरी चालतील पण 3 मला फाइंड आउट करता येतात हे झालं जस्ट रिलेटेड टू ट्रायंगल बरोबर जस्ट ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट आपण जे चॅप्टर घेतोय त्या ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं मी आधी सांगतो काय करायचं तुम्ही 10th ला असताना एक छोटासा टेबल प्रिपेअर केला कोणता टेबल प्रिपेअर केला तो सांगतो 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री तुम्ही 0 to 90 पर्यंत काढलाय म्हणजे तुम्ही फक्त व्हॅल्यू काढताना पहिल्या क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यू काढल्या कुठल्या व्हॅल्यू काढल्या फर्स्ट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये या सर्व व्हॅल्यू काढतात लाईज होतात बरोबर ना आपल्याला फाइंड आउट करायचे 0 पासून तर 360 सर्व व्हॅल्यू इव्हन अँटी क्लॉकवाईज नाही तर क्लॉकवाईज सुद्धा म्हणजे निगेटिव्ह अँगलच्या सुद्धा रोटेशन जसं अँटी क्लॉकवाईज घेऊन आपण सगळ्या काढतोय त्याच पद्धतीने आपल्याला कोणत्या काढता येतात क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे सर्व निगेटिव्ह अँगल्स बरोबर ना आपल्याकडे 2 प्रकार आहेत अँगलचे आपल्याकडे कोणते 2 प्रकार आहेत कोणता अँगल घेतला एक तर पॉझिटिव्ह आहे एक तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँगल अँड पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय टर्मिनल आमचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय टर्मिनल आमचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल आणि निगेटिव्ह अँगल म्हणजे काय टर्मिनल आमचं रोटेशन क्लॉकवाईज आता स्टँडर्ड पोझिशन काय होतं मी परत एकदा सांगतो स्टँडर्ड पोझिशन मध्ये ज्या वेळेला आपण मेन्शनिंग घेतो त्यावेळेला एक्स वाय ऍक्सिस आपण पर्टिक्युलरली मेन्शन करणार हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस बरोबर ना एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस बरोबर इथे मला सांगा हा कोण आहे माझा म्हणजे आपण तो जो म्हणणार त्याला ओरिजिन बरोबर दाखवायचं न्यूट्रल व्हॅल्यू ती काय असते माझी न्यूट्रल व्हॅल्यू थोडंसं एक्स वाय ऍक्सिसच्या रिलेटेड सर्व काही माहिती असायला पाहिजे तर आपल्याला एक टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये पुढे जाता येणार म्हणजे अँगल डिफाईन करता येणार ना हा न्यूट्रल व्हॅल्यू बरोबर दाखवली जर रिअल लाईन
दॅट्स व्हॉट इज ऑल्सो रिअल लाईन. दोन रिअल लाईनचं इंटरसेक्शन घेतलंय, परपेंडिक्युलर घेतलंय दोघं एकमेकांना, आणि इंटरसेक्ट कुठे केले मी, ज्या ठिकाणी त्या न्यूट्रल आहे. बरोबर, म्हणजे एक्स ऍक्सिस इथे 0 असेल, वाय ऍक्सिसची व्हॅल्यू सुद्धा तिथे 0 असेल. त्या ठिकाणी दोघांना काय घेतलं, परपेंडिक्युलर घेतलं. म्हणून तिथे न्यूट्रल व्हॅल्यू कुठे आली, त्याच्या ओरिजिनला, म्हणजे जर आपण ओरिजिन म्हणत असतो. बरोबर ना. मग मला सांगा इथून पुढे एक्स ऍक्सिसच्या व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. बरोबर, इथून इकडे सर्व एक्स ऍक्सिसच्या व्हॅल्यू निगेटिव्ह. तो कुठे चालला मला माहिती नाही, पॉझिटिव्ह कडे कुठे चाललाय मला माहिती नाही, इकडे सुद्धा मला माहिती नाही. बरोबर, इथून वरती व्हॅल्यू वायची पॉझिटिव्ह, ओके, इथून खाली निगेटिव्ह राहणार. बरोबर, एकदा डोक्यात घुसतंय. बरोबर ना. हा पॉझिटिव्ह म्हणून फर्स्ट क्वाड्रंट मधल्या सर्व व्हॅल्यू काय असतात, पॉझिटिव्ह. एक्स पण पॉझिटिव्ह नक्की, ओके. मग इथे सांगा मला, हा सेकंड क्वाड्रंट आहे ना माझा. बरोबर, एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. इथे एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. म्हणून सेकंड क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यू कशा असतील, एक्सच्या आणि वायच्या पॉझिटिव्ह राहतील. एक्सच्या वायच्या पॉझिटिव्ह. बरोबर ना. हा पण निगेटिव्ह, हा पण निगेटिव्ह, मग एक्स पण निगेटिव्ह आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये याच्यात पॉझिटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह आणि वाय. कळत आहे, क्वाड्रंट वाईज सर्वांना समजतंय. आता आपण अँगलला याच्यामध्ये शिफ्ट करायचं. अँगलची जर साधी डेफिनेशन घेतली होती की दोन रेजचं इंटरसेक्शन, बरोबर ना, दोन रेजचं इंटरसेक्शन ज्या ठिकाणी होतं त्याला व्हर्टेक्स म्हणतो. बरोबर, आणि त्यांच्यात जे अमाऊंट ऑफ रोटेशन होतं एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये, त्याला काय म्हणणार आपण, अँगल म्हणणार. बरोबर आहे. जिथून आपण रोटेशन म्हणजे एकाला फिक्स ठेवतो, दुसऱ्याला रोटेट ज्याला सुरुवात करतो, ज्याला रोटेट करतो त्याला काय म्हणतो आपण, टर्मिनल, आणि ज्याला फिक्स ठेवतो त्याला इनिशियल. बरोबर ना. आता XY पोझिशन मध्ये स्टँडर्ड अँगल मध्ये आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऍज अ इनिशियल आर्म कायमचा फिक्स करून देणार, त्याला परत परत बदलायची गरज नाही. बरोबर, ओरिजिन हा काय असेल माझा त्या अँगलचा, व्हर्टेक्स असेल. ओरिजिन काय असेल माझा, व्हर्टेक्स. आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस काय असेल, इनिशियल. तो बदलणार नाही, तो कायम फिक्स राहणार. आता बदलणार तो कोण, टर्मिनल. बदलणार तो कोण, टर्मिनल. मग बदलत जायचा वेगवेगळे. जर मी टर्मिनल इथे घेतला असेल, हा एक वेगळा अँगल तयार होईल, XOA हा ओरिजिन आहे, हा एक अँगल तयार झाला. बरोबर, इकडे घेतला तर XOB समथिंग ऑफ दॅट, सेकंड क्वार्टर मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये, मी कसं मेन्शन करू शकतो, रोटेशन आहे माझ्याकडे, किती अँगल घेऊ शकता. बरोबर ना. नाव इथे जर सपोज टर्मिनल मी इथेच घेतला एक्स ऍक्सिस, इनिशियल आर्म पण इथेच होता ना, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस माझा कोण होता, इनिशियल. टर्मिनल आर्म पण त्याच्यावर घेतला तर तो कोणता अँगल तयार, क्वाड्रंट अँगल. पण किती डिग्रीचा, 0 डिग्रीचा. किती डिग्रीचा, कारण दोघांमध्ये अमाऊंट ऑफ रोटेशन मी घेतलेलं नाही. बरोबर, जिथे इनिशियल आर्म आहे तिथेच माझा टर्मिनल आर्म होता, त्यांच्यात अमाऊंट ऑफ रोटेशन मी घेतलेली नाही. तो क्वाड्रंटल अँगल आहे. जर टर्मिनल आर्म ऍक्सिस वर असेल तर त्याला काय म्हणायचं, क्वाड्रंटल अँगल. काय म्हणायचं, क्वाड्रंटल अँगल. बरोबर, आणि जर क्वाड्रंट मध्ये असेल तर अँगल इन क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. हा कुठे आहे, अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर, XOA इज इन फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर ना. नाव इथे 0 डिग्री असणार आहे. बरोबर. नाव इथे ऍक्च्युली लक्षात ठेवायचं, हा इथे 0 डिग्री असतो. इथून रोटेशन घेतलं, इथे अमाऊंट ऑफ रोटेशन, मग इथे असेल 30, 45, 60, 90. बरोबर, इकडे गेलं, इथे जस्ट 90 डिग्री. आणि घेताना जनरली रॅडियन मध्ये ठेवायचा. घेताना कशात ठेवणार आहे, आता रॅडियन मध्ये. आपण सुरुवातीला जे व्हॅल्यूज घेतल्या होत्या रॅडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायच्या, त्यावेळेला मी डिग्री टू रॅडियन मध्ये सर्व व्हॅल्यूज घेऊन घेतल्या, 0 पासून तर 360 पर्यंतच्या सर्व. म्हणजे तिथे रॅडियनला तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको. मग इथे 30 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 45 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 60 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 90 डिग्री म्हणजे किती रॅडियन, हे सर्व डायरेक्ट 360 पर्यंत आपल्याला माहिती. आलं लक्षात. म्हणजे 0 to 90 मध्ये आपल्याला 3 अँगल बघायचे. किती, 3 अँगल बघायचे. नंतर 90 डिग्री झाला, नंतर 90 मध्ये आता परत ते 3 ऍड करायचे, 30, 45, 60. 3 अँगल घेतले पहिल्या क्वाड्रंट मध्ये. कुठे घेतले, पहिल्या क्वाड्रंट मध्ये, 30, 45 आणि 60. तर तेच 3 अँगल 90 मध्ये ऍड करायचे. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये मला 3 व्हॅल्यू मिळते. सेकंड क्वाड्रंट मध्ये मला 3 व्हॅल्यू मिळते. मग 90 प्लस 30 120 पहिला अँगल सेकंड क्वाड्रंट मधला. दुसरा 90 प्लस 45 135. बरोबर, 135.
ओके. नंतर 90 प्लस 60 150 झालं. हे 3 अँगल मला सेकंड क्वार्टर मध्ये काढायचे. बरोबर. नंतर इथे आल्यानंतर किती डिग्री असेल 180 डिग्री. त्याला आपण काय म्हणतात स्ट्रेट अँगल. कारण इनिशियल आर्म तिकडे तर टर्मिनल आर्म एक्झॅक्टली अपोजिट मध्ये. बरोबर. म्हणून त्याला काय म्हणायचं स्ट्रेट अँगल. बरोबर. 180 डिग्री. बरोबर. नाव 90 डिग्रीला टर्मिनल आर्म वाय ऍक्सिस वर आहे म्हणून त्याला 90 डिग्रीच्या अँगलला काय म्हणणार आपण क्वाड्रंटल अँगल म्हणतो. इथे सुद्धा तसंच टर्मिनल आर्म कुठे असेल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल म्हणून त्याला क्वाड्रंटल म्हणतात. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री मध्ये जे पण आहेत त्यांना काय म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री 360 डिग्री हे सर्व कोण आहेत क्वाड्रंटल अँगल. ऍक्सिस वर टर्मिनल लागतं त्यांचा म्हणून. ओके झाले. 120 135 150. बरोबर. मग 180 मध्ये परत ते 3 अँगल ऍड करा म्हणजे मला थर्ड क्वार्टर मध्ये मिळेल. कोणते कोणते 210 225 240. काय केलं सांगायचंय काय केलं. या 180 मध्ये 30 डिग्री 45 डिग्री आणि 60 डिग्री ऍड केला तर मला कुठले अँगल मिळाले 3 थर्ड क्वार्टर मध्ये. बरोबर. इथे नंतर किती 270 किती 270. बरोबर. चला सांगा पटकन आता 30 डिग्री ऍड केला 270 मध्ये 300. नंतर 315 कारण 270 मध्ये 45 ऍड करतो. बरोबर. नंतर 330 आणि मग फायनली 360. 0 डिग्री आणि 360 एकाच ठिकाणी. फक्त फरक एवढा आहे 0 डिग्रीला टर्मिनल आर्म रोटेट होत नाही तर 360 डिग्रीला पूर्ण रोटेट होऊन त्या ठिकाणी परत पूर्ण रोटेशन वन रोटेशन किंवा वन रिव्हॉल्युशन एक पूर्ण रिव्हॉल्युशन घेऊन त्याच ठिकाणी परत पोहोचतो. म्हणून आता जेवढे मी अँगल सांगितले तेवढे अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. लाईन मध्ये नाही व्हॅल्यू काढायच्या आहे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. किती 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. जर मी 30 डिग्री घेतला असेल साइन 30 कॉस 30 टॅन 30 कॉट 30 सेक 30 कोसेक 30 यांच्या सर्वांच्या व्हॅल्यू काढायच्या. बरोबर. 45 डिग्रीला इथेच 60 ला इथेच 90 ला इथेच 360 पर्यंत तेच सर्व काढायचं सर्व. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक टेबल तयार करायचा जसा तिथे होता 0 to 90 मध्ये तसाच एक टेबल प्रिपेअर करायचा. आपल्याला पाठ करायचे नाहीये. मी परत एकदा सांगतो. आपल्याला एकदा जर कळलं की पहिल्या क्वार्टर मध्ये ज्या व्हॅल्यू काढल्या होत्या त्या सेकंड क्वार्टर मध्ये कशा येतात एकदा जर डोक्यात घुसलं बाकीची काही करण्याची गरज पडत नाही. ह्या चॅप्टर मधला हाच एक महत्वाचा भाग. हे अँगल फाइंड आउट करणं आणि त्या अँगलचा वापर करणं. फक्त अँगलचा वापर करणं. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढणे. आता कोण कोणाचं रिलेशन आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. दोनच महत्वाचे. एक म्हणजे साइन दुसरा म्हणजे कॉस. कारण त्यांच्या दोघांचा वापर करून उरलेले 4 मी काढतोय ना. बरोबर. आणि तिसरा का महत्वाचा कारण तिघं फाइंड आउट झाले साइन कॉस टॅन तर उरलेले त्यांच्या तिघांचे रेसिप्रोकल्स त्याला म्हणतात इंटर रिलेशन. त्याला काय म्हणतात इंटर रिलेशन. पहिले 3 काढले कोणते कोणते साइन कॉस टॅन. जर काढले तर उरलेले 3 त्यांचे फक्त रेसिप्रोकल. टॅनचा रेसिप्रोकल कॉट साइनचा रेसिप्रोकल कोसेक आणि कॉसचा रेसिप्रोकल सेक असे तिघं पडत असतात. हे डोक्यात फिक्स करून ठेवायचं. हे कॉमन पार्ट आहे. हा सर्वांमधला हा कॉमन पार्ट आहे. जर एकदा आपल्या डोक्यात परत झाला ना रिवाइज तर आपल्याला त्याच्यातले म्हणजे आपण ज्यावेळेला एक्झाम्पल सॉल्व्ह करतो बऱ्याच वेळा मुलांची एक गडबड अशी असते की प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल प्रूव्ह दॅट दिस ओके LHS इक्वल टू RHS ट्रिग्नोमेट्री मध्ये त्यांचा हा खूप प्रॉब्लेम होतो की मग सुचत नाही ह्याला काय पुट करू तर त्याला काय पुट करू इथून हा कसा आला तो कसा आला. मग त्याच्यासाठी आपल्याला हे रिलेशन आधी माहिती असायला पाहिजे की कोणाचं रिलेशन कशामध्ये येतं हे आपल्याला क्लिअर कट माहिती असायला पाहिजे. हे झालं स्टँडर्ड अँगल झालं. स्टँडर्ड अँगलचे फक्त 11 विषय पहिल्या चॅप्टर मध्ये जे झालंय ते मी फक्त थोडंसं रिवाइज केलं. आता आपल्या प्रॉपरली ट्रिग्नोमेट्री केलं. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये गेल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग जो म्हणजे काय असतो एक राईट अँगल ट्रायंगल. काय असणार आहे 3 टप्पे डिवाइड करतात. आधी राईट अँगल ट्रायंगलवर घेईल सेम फंक्शन. काय सांगतोय सेम फंक्शन राईट अँगल ट्रायंगलवर घेईल. बरोबर. नंतर त्या राईट अँगल ट्रायंगलला उचलेल XY ऍक्सिस वर घेईल. कशावर आणेल XY ऍक्सिस वर आणेल. नंतर राईट अँगल ट्रायंगल पण राहील
एक्स वाय पोझिशन पण आहे आणि तिथे सर्कल पण आहे. तिसरा टप्पा म्हणजे ते 6 फंक्शन मला नुसते ट्रायंगलवर डिफाईन करायचे, ते 6 फंक्शन मला एक्स वाय ऍक्सिसवर डिफाईन करायचे आणि ते 6 फंक्शन एक्स वाय ऍक्सिस आणि एक्स सर्क्युलर मध्ये सुद्धा डिफाईन करायचे. 3 टप्प्यांमध्ये. मग 3 टप्प्यांमध्ये काय फरक पडतोय डोक्यात लक्षात ठेवा. ऑब्झर्वेशन ठेवायचं फक्त. काय सांगतो नाव, सपोज दॅट वी हॅव टू टेक ॲज राईट अँगल ट्रायंगल 90, बरोबर. इथे माझा थिटा, बरोबर आहे. इथे काय माझा हा थिटा आहे. तर थिटाला लागून जी बाजू असते त्याला काय म्हणतात? ऍडजसंट साइड. काय म्हणतात? बरोबर आहे का? ऍडजसंट साइड काय म्हणतात? ओके. थिटाच्या समोर जी बाजू असते तिला काय म्हणतात? ऑपोजिट साइड. बरोबर. ओके. आणि हा उरलेला कोण आहे? हायपोटेन्यूज. काय तो? हायपोटेन्यूज. फिक्स करून ठेवा. याच्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओके ना. पुढे मग आता आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज डिफाइन करा. सांगा. साइन थीटा साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. ओके. कॉस थीटा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आणि this we have to take as tan theta opposite upon adjacent side. बरोबर. आता उरलेले 3 हे जे आहेत यांचे तिघांचे रेसिप्रोकल. याचा रेसिप्रोकल कॉट. जो तुम्ही इथे काढलाय त्याचा रेसिप्रोकल घेतोय इंटरसेक्ट. बरोबर. adjacent upon त्याला इथे बघण्याची पण गरज नाही. इथे काय दिलाय, कसा दिलाय, हे 3 निघाले. यांचा रिसिप्रोकल घेतलेला की उरलेले 3 निघतात. काढायची पण गरज पडली. अपोजिट. नंतर सेक थीटा पाचचा रिसिप्रोकल हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट. आणि कोसेक थीटा हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. हे आपण कशावर घेतलं? राईट अँगल ट्रायंगल. कशानुसार घेतलं? राईट अँगल ट्रायंगलनुसार. ओके. ज्या राईट अँगल ट्रायंगलला मी एक्स वाय पोझिशन मध्ये आणतो. कसं करतो? एक्स वाय पोझिशन मध्ये. आता एक्स वाय पोझिशन मध्ये आणल्यानंतर टर्मिनल माझा कुठेही असू शकेल. बरोबर ना. टर्मिनल आणि ही जी गोष्ट मी घेणार आहे आता ती प्रत्येक जे आपण अँगल करणार प्रत्येक ठिकाणी मला करायची. प्रत्येक ठिकाणी. ओके. हा तुमचा 10th पार्ट. आता आपण ऍक्च्युली आपल्या 11th मध्ये येतो. ओके. नाव मी एक्स वाय ऍक्सिस घेतला. ओरिजिन याचं काय ठेवायचा? काय ठेवायचा? वर्टेक्स. काय ठेवायचा? वर्टेक्स. अँगल जो आपण अँगल इथे घेतोय हा ए. बरोबर. हा अँगल इथे घेतोय तो कुठे असेल माझा? अबाउट द ओरिजिन. कुठे असेल माझा? अबाउट द ओरिजिन. म्हणजे ओरिजिनला तिथे अँगल रोटेट होणार. बरोबर ना. सगळे अँगल कुठे जाणार नाही, फक्त याच ठिकाणी जाणार. बरोबर. कारण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस याचं काय असेल माझा? इनिशियल आर्म असेल. बरोबर. इथपर्यंत पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस याचा इनिशियल आर्म. आता माझा टर्मिनल माझा इथे कुठेतरी घेतो. अँगल कुठे घेतो मी? अँगल कुठे घेतला मी? फर्स्ट क्वाड्रंट. कुठे घेतला मी? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. अमाउंट ऑफ रोटेशन आपला असेल हा थिटा आहे. रोटेशन महत्वाचं बरं का. रोटेशन लिहावं लागेल. कुठल्या डिरेक्शन मध्ये जातं. रोटेशन लिहिलं नाही तर आपल्याला तिथे पूर्णपणे अँगल निगेटिव्ह पॉझिटिव्ह कळणार नाही ना आपल्याला. निगेटिव्हची साईड अँगलची साईड बदलून जाते डायरेक्ट. त्यामुळे तिथे मेन्शनिंग करणं गरजेचं असेल. आता हा माझा टर्मिनल आहे. बरोबर ना. आता राईट अँगल ट्रायंगल तयार करायचा असेल साधं आणि सोपं. जो माझा टर्मिनल आर्म आहे त्या टर्मिनल आर्मच्या पॉइंटवरून एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर पुट करायचं. ऑलवेज असं काही नाही की एक्स ऍक्सिसवरच करू शकतो, वायवर पण करू शकतो. पण एकदा जर फिक्स करून घेतला ना की एक्स ऍक्सिसवरच करून टाका. प्रत्येक वेळेला आपण जे पण अँगल काढणार 0 to 360 मध्ये त्या वेळेला डोक्यात ठेवायचं की जो पी पॉइंट आहे त्या पी पॉइंट वरून परपेंडिक्युलर पुट करा एक्स ऍक्सिसवर. म्हणजे ते एक फिक्स गोष्ट होऊन जाते. मग त्याच्यामुळे काय आपल्याला पटापट काढता येतं. कारण सर्व काही एक्झाम्पल त्याच पद्धतीने दिसायला. मग मी काय करतो या पी पॉइंट वर एक्स ऍक्सिसवर काय करतोय? परपेंडिक्युलर पुट करतो. त्या फुट ऑफ दी परपेंडिक्युलरला नाव देतो मी एम. फुट ऑफ दी परपेंडिक्युलर ज्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असतो ना त्याला काय म्हणतात? फुट ऑफ दी परपेंडिक्युलर. म्हणून एमला काय म्हटलं जातं? फुट ऑफ दी परपेंडिक्युलर. या पी पॉइंट वरून मी एक्स ऍक्सिसवर काय केला?
परपेंडिक्युलर केला. इट जस्ट लुक लाईक अ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर ना? इट जस्ट लुक लाईक अ राईट अँगल ट्रायंगल. बरं, हे काय मी हे काय जर मी पी पॉईंट घेतला असेल एक्स कॉमा वाय, ओके, आणि ओरिजिन पासूनचं पी पर्यंतचं डिस्टन्स घेतलं असेल आर. काय घेतलं असेल? आर, ओपी. या ओ पासून तर पी पॉइंटचं डिस्टन्स काय घेतलं मी? आर घेतलं. अँगल काय ऍक्च्युअली माझा एच ओ पी हा अँगल आहे ना माझा, इथे थिटा आहे. बरोबर. मग मला सांगा हा ओएम काय? ऍडजस्टंट साइड म्हणजे कोण आहे? एक्स आहे. काय? एक्स. त्याला काय म्हणतात? ऍप्सिस आहे. त्याला काय म्हटलं जातं? ऍप्सिस आहे. जो एक्स कॉम्पोनंट डिनोट करतो त्याला म्हणतात ऍप्सिस आहे, आणि जो वाय कॉम्पोनंट डिनोट करतो तो ऑर्डिनेट. ऍप्सिस आणि ऑर्डिनेट लक्षात ठेवायचं. ऍप्सिसा काय आणि ऑर्डिनेट काय लक्षात येते. काय सांगतोय? एक्स ऍक्सिस म्हणजे आपल्याला एक्स कॉम्पोनंट किती आहे ते डिस्टन्स ओ पासून एम पर्यंत असेल. म्हणजे जर कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय घेतला असेल तर हा डिस्टन्स, एवढं डिस्टन्स किती आहे? एक्स. आणि एवढं डिस्टन्स म्हणजे इथून तर वाय पर्यंत वाय वरचं डिस्टन्स हे वाय असणार. बरोबर. बघा, मी स्टँडर्ड अँगल पण घेतला, स्टँडर्ड पोझिशन घेतली, ओरिजिनचा व्हर्टेक्स घेतला, इनिशियल माझा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ठेवलाय. बरोबर. फक्त रोटेट केला तो टर्मिनल आला. मग आता टर्मिनल आर्म जो घेतलाय त्याच्यानुसार मी एक राईट अँगल ट्रायंगल तयार केला. राईट अँगल ट्रायंगल तयार केला. राईट अँगल ट्रायंगल तयार केल्यानंतर मग परत कुठे आलो आपण? इथे करू ना आपण. बरोबर ना. मग आता मला एक एक व्हॅल्यू सांगायचं. पण आपण साइन थीटा सांगा. ऍडजस्टंट आहे ना. हा अँगल इथे आहे तर ही ऍडजस्टंट आहे. बरोबर. अँगलच्या समोरची बाजू अपोजिट साइड असणार आहे. बरोबर आहे. ऑलवेज लक्षात ठेवा, जी समोरची बाजू असेल ना, जर आपण वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस वर जर परपेंडिक्युलर घेतला असेल तर अपोजिट साइड ही ऑलवेज वाय मध्ये राहणार. अपोजिट साइड किती मध्ये राहणार? वाय वर राहणार. बरोबर ना. म्हणजे ही अपोजिट साइड आहे ती आहे. बरोबर. ओएम इज ऍडजस्टंट साइड. इट जस्ट लुक लाईक अ राईट अँगल ट्रायंगल. त्याला उचललं मी इथे घेऊन. बरोबर ना. तिथे फक्त मी नावं दिले, तोच ट्रायंगल आहे, फक्त नावं दिले एक्स वाय आर. बरोबर ना. हायपोटेनस आर आहे माझा, ऍडजस्टंट साइड माझी एक्स आहे, अपोजिट साइड माझी वाय आहे. व्हॅल्यूजला फक्त याच्यात पुट करा. सांगा साइन थीटा वाय अपॉन आर, कॉस थीटा एक्स अपॉन आर, नंतर टॅन थीटा कॉट थीटा याचे रेसिप्रो करा. बरोबर. एक्स अपॉन वाय, सेक थीटा आणि कोसेक थीटा आर अपॉन. चला लक्षात घ्या. ट्रायंगल उचलला, स्टँडर्ड पोझिशन वर गेलो. आता थोडंसं आपण सर्कल म्हणजे काय तर सर्कलचे इक्वेशन्स काय असतात हे लक्षात घेऊ. आता तिसरी कन्सेप्ट, थर्ड कन्सेप्ट. ओके, लक्षात घ्या. नाव थर्ड कन्सेप्ट नुसार जर विचार केला तर त्याच्या आधी आपल्याला सर्कल आणि सर्कलचे इक्वेशन्स बघितले. काय सांगतोय? सर्कल आणि सर्कलचे इक्वेशन. सर्कलचे टाइप्स पडतात. सर्कलचे एक्स वाय ऍक्सिस वर जर घेतला तर सर्कलचे आपल्याला टाइप पडतात. कसे टाइप पडतात ते तुम्हाला सांगतो. जर सेंटर आणि रेडियस दिलेली असेल तर सर्कलचे इक्वेशन असतं ते वाटल्यास लिहून ठेवा. हे जे मी पहिल्या पेजवर लिहून ठेवा आहे, परत परत लागणार आहे आपल्याला. कोणते कोणते सर्कलचे टाइप देतोय किंवा सर्कलचे इक्वेशन कोणते कोणते देतोय हे लक्षात घ्या. कशानुसार टाइप पडतात हे लक्षात ठेवा. पहिलं पेज डायरेक्ट फ्रंट पेज, डायरेक्ट फ्रंट पेज. हा फॉर्म्युला तिथेच द्यायचे. जे जे सांगितलं ज्या चॅनलला ते फॉर्म्युला तिथेच पाहिजे. ना पहिला जो फॉर्म आहे तो एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. याच्यात सेंटर असतो एच कॉमा के. याच्यात सेंटर काय असतो? एच कॉमा के. आणि रेडियस असते आर. रेडियस किती असते? आर. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला दिलंय, तुम्ही केलं पण. तुम्ही सर्कल ड्रॉ केलाय का आधी? एक्स वाय ऍक्सिस वर केलाय ड्रॉ. बरोबर. मग जर तुम्हाला सांगितलं 2,3 सेंटर घ्या, रेडियस 5 घ्या आणि सर्कल ड्रॉ करा, तुम्ही काय करतात? तुम्ही करतात ना सर्कल, तो पॉइंट घेतात आणि त्या सर्कलला ड्रॉ करणार तुम्ही. बरोबर. त्या सेंटरला ठेवून आणि तुम्ही ड्रॉ करणार. मग याच्यात सेंटर काय घेतला मी? एच आणि के. रेडियस किती घेतली मी? आर. जर गेलाच आणि याचं नाव असतं सेंटर रेडियस फॉर्म ऑफ सर्कल.
सेंटर रेडियस फॉर्म ऑफ सर्कल. नंतर पुढचं जे इक्वेशन घेतोय स्टँडर्ड सर्कल. आपल्याला हा एक महत्वाचा सर्कल आहे. हा जो सर्कल आहे महत्वाचा का? कारण याचा जो सेंटर असतो ना तो ऑलवेज ओरिजिन असतो. याचा सेंटर काय असतो? ऑलवेज ओरिजिन. लक्षात घ्या याचा सेंटर काय होता? एच कॉमा के. सेंटर काही एक्स वाय ऍक्सिस वर एकूण राहणार. के सेंटर 5 सेंटर घ्या काढा असं नाही राहणार. एक्स वाय ऍक्सिस वर दोन्ही राहणार. वाय पण असेल एक्स पण असेल. आलं लक्षात? दोघं एक्स कॉमा वाय. कारण एक्स वाय ऍक्सिस वर काढतोय. तुम्ही काय नुसता एक्स घेऊन घेतला आणि वाय घेऊन घेणार मग काढता नाही येणार. लक्षात घ्या. आणि जर एच आणि के तुम्हाला माहिती असेल जर एच आणि के ची व्हॅल्यू 0 पुट केली 0 दोघांची व्हॅल्यू 0 कुठे असणार? कुठे असते? ओरिजिनला. कुठे असणार आहे? ओरिजिनला. बरोबर ना? म्हणजे मला सेंटर कुठे घ्यायचं आहे? ओरिजिनला घ्यायचं आहे. कुठे घ्यायचं आहे? ओरिजिनला. जर सेंटर ओरिजिनला घ्यायचं असेल तर त्याला स्टँडर्ड सर्कल म्हटलं जातं. म्हणजे याच्या आणि केची व्हॅल्यू इथे काय पुट करावं लागेल? 0. एक्स मायनस 0 एक्स मायनस 0 एक्स इथे ना एक्स एक्स ला काय असेल? स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. हा कोणता सर्कल आहे मग? की ज्याचा सेंटर ओरिजिन आहे. रेडियस तुम्ही काही घेऊ शकता. म्हणून याला म्हणतात स्टँडर्ड सर्कल. हे फिक्स्ड आहे. स्टँडर्ड सर्कल म्हटला की त्याचा सेंटर ऑलवेज काय घ्यायचा? ओरिजिन घ्यायचा. काय घ्यायचा? ओरिजिन. आणि सेंटर रेडियस फॉर्म म्हटला की अदरवाईज ओरिजिन सोडून दुसरीकडे सेंटर असते. बरोबर? जर एखादी फिगर अशी काढली असेल हा एवढा सर्कल मी ड्रॉ केला त्याचा सेंटर काय घेतला मी? ओरिजिन ठेवला. जर इकडे मी सर्कल घेतला तर याचा सेंटर ओरिजिन आहे का? नाही. हा फॉर्म म्हणजे स्टँडर्ड सर्कलचा फॉर्म. आणि हा म्हणजे याचा सेंटर एच कॉमा के असेल काही सेंटर रेडियस फॉर्म असेल या सर्कलचा. लक्षात येते ना दोघांमधला फरक? बरोबर? अजून एक घेणार जो मला लागणार आहे जो आता आपल्याला याच्यामध्ये यूज करायचा आहे. तिघांमधलं रिलेशन मी तुम्हाला काय डिफाईन करून देतोय कारण तिघही मला महत्वाचे मला पुढे पण लागले म्हणून सांगतो. ओके नाव स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल कोण सांगेल मला आता काय फरक असेल याच्यात? सर्कलमध्ये ट्रायंगल असेल. स्टँडर्ड सर्कल म्हटलं म्हणजे ऑब्विसली सेंटर कुठे असेल? हा इथे सेंटर दिलेला होता रेडियस दिलेली. इथे सेंटर ओरिजिन होता रेडियस आर दिलेली. बरोबर? इथे रेडियसवर सुद्धा रेस्ट्रिक्शन आहे. सेंटर तर ओरिजिन आहेच. याचा सेंटर तर ओरिजिन आहेच पण रेडियस ही 1 आहे. 1 युनिट. युनिट मीन्स 1. याच्यात सेंटर पण फिक्स आहे रेडियस पण फिक्स आहे. बदलत नाही. कधी बदलणार नाही. हाच महत्वाचा फॉर्म. दॅट्स व्हाय इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. दॅट फॉर्म इज कॉल्ड अ स्टँडर्ड युनिट सर्कल. याला काय म्हणायचं? स्टँडर्ड युनिट सर्कल. हा फॉर्म मला सर्वात महत्वाचा कारण ट्रायंगल झाला. ट्रायंगल उचलला मी स्टँडर्ड पोझिशन मध्ये घेऊन आलो आणि आता मला घ्यायचं आहे त्याच्यात युनिट सर्कल. याच्यात युनिट सर्कल घ्यायचा आहे. म्हणजे हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1 हा मला याच्यात आणायचा. तिसरा फॉर्म मी तुम्हाला 3 फॉर्म सांगितलेले. एक रेग्युलर तुम्ही जो अगोदर बघितलाय तो. नंतर आपला स्टँडर्ड अँगल मध्ये आणि त्या स्टँडर्ड अँगल मध्ये मला कुठे जायचंय? सर्कल मध्ये जायचंय. मला परत त्या सर्कल मध्ये ट्रायंगल तयार करायचा. हे कळलं? लिहिलेले तिघ. आता तिसरा फॉर्म बघा. द्या पण हे लक्षात घ्या. याच्यातला आणि याच्यातला फरक काय आणि लक्षात घ्या. पूर्ण मी एक्स आणि वाय वर जातो प्रत्येक वेळेला. इथे मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बरोबर. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे ऑब्विसली फर्स्ट क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यूज असणार एक्स आणि वायच्या. बरोबर? एक्स कॉम्पोनंट काय वाय कॉम्पोनंट काय एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह. बरोबर? सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो तर ऑब्विसली एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. थर्ड मध्ये आलो तर एक्स निगेटिव्ह. ओके इथे आल्यानंतर फोर्थ मध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. बरोबर ना? म्हणजे हे डोक्यात नंतर ठेवायचं. मी याच्यानंतर आपल्याला एक कॉमन पार्ट सांगणार. तो कॉमन पार्ट कसा असेल हे कम्प्लीट करू आपण ना. हे झालं पर्यंत ना. आता थर्ड क्रायटेरिया कसा आहे म्हणजे मी ऍक्च्युली आपल्या मेन पार्टवर केला. हा जो असेल हा माझा
उचलणं प्रत्येक वेळेला हाच राहणार 0 पासून 360 पर्यंत 0 पासून 360 पर्यंत हाच कॉमन राहणार परत परत बदलणार नाही. ओके मी परत एकदा घेतलंय मी जनरली पहिल्याच क्वार्टर मध्ये घेतो बरं का आतापर्यंत घेताना मी प्रत्येकाला पहिल्या क्वार्टर मध्ये हळूहळू त्याला कुठे आपण सेकंड मध्ये थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये हळूहळू. ओके पण फक्त एवढं मी तुम्हाला जे सांगितले ते म्हणजे एक्स आणि वायच्या साईन्स त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त टेन्शन याच्यामध्ये नाही. ओके सेंटर काय माझा ओरिजिन एक्स ऍक्सिस मी युनिट सर्कल घेतला काय घेतला युनिट सर्कल त्याची रेडियस किती 1 सेंटर काय ओरिजिन सेंटर ॲज काय घेतलाय आपण अजून अँगल मध्ये काय घेतलाय सेंटर ॲज अ व्हर्टेक्स काय घेतलाय सेंटर ॲज अ व्हर्टेक्स. ओके नाव नंतर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस काय घेतलाय आपण इनिशियल बरोबर म्हणजे ऑब्विसली आपण रॅडियन मध्ये जातोय का आता कारण सर्क्युलर सिस्टीम ही रॅडियन साठी असते म्हणून मी तुम्हाला सांगतोय की रॅडियन मध्ये जनरली अँगल काढायला शिकायचं आहे कारण आपल्याला मोस्ट ऑफ टाइम एवढं टर्म इन रेडियस. ओके सर्क्युलर सिस्टीम मध्ये आता परत एकदा रोटेट झाला तो म्हणजे माझा टर्मिनल याला नाव दिलं मी OA बरोबर दॅट्स XOA माझा इथे एक अँगल तयार झाला दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड अ थीटा. झालं इथपर्यंत. आता परपेंडिक्युलर पुट करायचा कुठे महत्वाची गोष्ट बरोबर या सर्कलची रेडियस किती घेतली मी 1 घेतली रेडियसची म्हणजे त्या सर्कलची रेडियस घेतली मी 1. मग मला सांगा हे डिस्टन्स किती कारण इथे इंटरसेक्ट होतं ना आपला बरोबर म्हणजे हे कॉर्डिनेट असेल माझा 1,0 आणि नेक्स्ट कॉर्डिनेट डिस्टन्स किती एक्स 1 युनिट आहे 1 युनिट 1 युनिट 1 युनिट 1 युनिट बरोबर हे सुद्धा डिस्टन्स किती असेल 1 युनिट असेल म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 1 आली आरची व्हॅल्यू किती आली 1 आली आणि ज्या ठिकाणी सर्कल आणि टर्मिनल इंटरसेक्ट झालाय त्या पॉइंटला नाव द्यायचं P. त्या पॉइंटला काय नाव द्यायचं P. लक्षात घ्या काय सांगतोय काय काय सर्कलचं आणि टर्मिनल आमचं ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झालंय त्या पॉइंटला काय नाव दिलं P नाव दिलं बरोबर ना. त्या P पॉइंट वरून आपण काय करणार जसं इथे केला होता बरोबर लक्षात घ्या त्या P पॉइंट वरून मी काय केला परपेंडिक्युलर पुट केला रूट ऑफ दी परपेंडिक्युलर काय म्हणतो आपण रूट ऑफ दी परपेंडिक्युलर. ह्या P पॉइंटचे कॉर्डिनेट आहेत x, y. P पॉइंटचे कॉर्डिनेट काय घेतले x, y. बरं OM चं डिस्टन्स किती आहे ओके PM चं डिस्टन्स किती आहे बघा बरं स्टँडर्ड पोझिशन दिसते सर्कल दिसतोय राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आला का राईट अँगल ट्रायंगल बरोबर राईट अँगल ट्रायंगल आला मला तिथे नाव दिलेत का बघा बरं x, y, 1 हायपोटेनस किती आला माझा कारण थिटा माझा इथे तर ही बाजू कोण असेल ऍडजस्टंट साइड ही बाजू कोण असेल डोक्यात प्रत्येक वेळेला ठेवा ऍडजस्टंट साइड ही असणार अपोजिट साइड ही असणार आणि हायपोटेनस किती माझा 1 हायपोटेनस किती आहे 1. चला आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा sin थीटा y अपॉन 1 म्हणजे y म्हणजे कोण y म्हणजे कोण आला sin थीटा काय आला sin थीटा. ओके cos थीटा x अपॉन 1 म्हणजे किती आता जर म्हणायला गेलं तर x आणि y च्या व्हॅल्यू मला मिळाल्या ह्या x आणि y च्या व्हॅल्यू मला मिळाल्या यालाच आपण असं डिनोट केलं तरी चालेल x म्हणजे कोण x म्हणजे कोण y म्हणजे कोण sin थीटा बस cos थीटा sin थीटा. आलं लक्षात घ्या याच्यावर सर्व व्हॅल्यू फिरतील जे आपण ट्रिग्नोमेट्रीच्या व्हॅल्यू काढणार या सर्व या दोघांवरनं फिरणार यांच्यावरनं आपल्याला बाकीचे रिलेशन काय साइन माहिती असेल कॉस माहिती असेल बाकीचे ऑटोमॅटिक निघतात कारण टॅन म्हणजे कोण बघा आता काय टॅन म्हणजे कोण टॅन थीटा म्हणजे कोण y अपॉन x पण y म्हणजे कोण साइन थीटा x म्हणजे कोण पुट करून द्या साइन थीटा अपॉन टॅन थीटाची व्हॅल्यू काय आहे टॅन थीटाची व्हॅल्यू sin थीटा अपॉन cos थीटा बरोबर का sin माहिती आहे cos माहिती आहे तर टॅन काढताय y अपॉन x नंतर cot थीटा x अपॉन y cos अपॉन sin that's cos थीटा अपॉन sin
ओके देन सेक थिटा 1/x बरोबर 1/x x म्हणजे 1/cos थिटा कळतंय नेक्स्ट शेवटचा 1/1 पुढे 1/sin हे जे माझे चारी पण आहेत हेच मला पाहिजे होतं असंच कळलं इंटररिलेशन्स काय असतात इंटररिलेशन म्हणजे साइन कॉस माहिती असेल तर चारी पण मला काढतात लक्षात येते काय सांगतोय याच्यात आणि याच्यात तिघांमध्ये फरक होता तिघांमध्ये काय फरक होता तिघांमध्ये व्यवस्थित ऑब्झर्व करा काय फरक आहे तिघांमध्ये याच्यात आपण फक्त राईट अँगल ट्रायंगल घेतला होता अपोजिट ऍडजसंट हायपोटेन्यूज बघितला होता त्याला आपण स्टँडर्ड पोझिशन मध्ये दिल्यामुळे आपल्याला एक कोऑर्डिनेट्स मिळाले कारण 2 व्हेरिएबल्स मिळतील मला याच्यात काय 2 व्हेरिएबल्स होते का नाही हे आर्बिटरी होतं बरोबर पण याच्यात आपल्याला एक्स वाय पोझिशन मध्ये गेल्यामुळे आपल्याला एक्स ची पण व्हॅल्यू आणि वाय ची पण व्हॅल्यू माहिती पाहिजे हे झालं याच्या रिलेटेड बरोबर त्याच्याच बरोबर आपण बघितलं तर याच्यात आल्यानंतर आपल्याला एक सर्कल त्याच्या रेडियसवर रेस्ट्रिक्शन आली म्हणजे हायपोटेन्यूजवर रेस्ट्रिक्शन आला हायपोटेन्यूज किती होऊन गेला माझा 1 कारण युनिट सर्कल घेतलाय बरोबर ना त्यामुळे तिघांमधला फरक व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि याच्यामुळे मला इंटर रिलेशन्स मिळाले याच्यामुळे आणि एक्स ची व्हॅल्यू मला कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू मला साइन थिटा आता सेम प्रत्येक एक्झाम्पल मध्ये प्रत्येक जो पार्ट घेणार आहे स्टँडर्ड अँगल पर्टिक्युलर अँगल जे पण आपण घेणार आहे त्या ठिकाणी फक्त थिटा बदल कोण बदलेल थिटा थिटा बदलल्यामुळे आपल्याला 30 डिग्री घेतलाय तर एक्स व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू काढणं महत्वाचं टास्क असेल काय सांगतोय लक्षात घ्या एक्स ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळते ना एक्स म्हणजे कोण असतो कॉस थिटा वाय म्हणजे कोण असतो साइन थिटा बरोबर एक्स म्हणजे कॉस थिटा वाय म्हणजे साइन थिटा मग हे ऑब्झर्व करा की आपल्याला पहिल्या क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे एक्स पण पॉझिटिव्ह असेल वाय पण पॉझिटिव्ह असेल बरोबर ना आपल्याला त्याच्यानुसार आता पुढे अप्रोच करायचं बरं याच्यात कोणाला काही डाऊट आहे तिघांमध्ये नक्की समजतोय नक्की लक्षात घ्या कारण याच्यात उद्या हे गेला इथून मागचं हे दोघे जे गेले ते गेले आपल्याला हा महत्वाचा भाग आहे प्रत्येक ठिकाणी फक्त अँगल कळतोय अँगल बदलला तिथे जायचं तिथे वापरायचं उद्या आपल्याला 2 थेरम महत्वाचे असतील एक 30, 60, 90 दुसरा 3 दिवसांचं ते सांगतात उद्या महत्वाचं कधी येणार आहे काय आहे ना येईल पण असा येईल 17 एक्झाम्पल मध्ये वापरायचं काय सांगतोय 17 वरचे 5 सोडून ते क्वाड्रंट केलेला 12 एक्झाम्पल मध्ये आपल्याला 30, 60, 90 वापरायचं आलं लक्षात कळतं इथपर्यंत ठीक बाकीचा पाठ आपण जात